सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर इथं पारितोषिकसाठी जमा व्हायचं आहे. कारण इथं पारितोषिक संपल्यानंतर बऱ्याच लोकांना दूर जायचं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर हा पारितोषिक सोहळा संपन्न करावा आहे. आज सकाळी झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच आहे शुभम माहोर. त्यांना आपल्याला ट्रॉफी द्यायची मॅन ऑफ द मॅचची. अंपायर खिल्लारे सर आणि त्यांचे सहकारी जिथं कुठं असतील त्यांनी कृपया माईककडे येण्याची कृपा करावी. दुसरा सेमीफायनल सामना त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे अक्षय ढाकरे. तोपर्यंत जे आहे की जय किसान संघ जो आहे ज्यांनी युवा मिलन चषक ऑर्गनाईज केलं होतं त्यांचा स्वागत सोहळा आपण करून घेऊया. तर स्वागत करण्यासाठी आपल्या संभाजीनगरची टीम आलेली आहे.
थोडंसं लवकर आवरा. उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जय किसान संघ अजिंठा यांचं स्वागत करण्यात येत आहे. तर सर्वप्रथम मांगीलाल भाऊ उदने यांचं स्वागत करणार आहे गजाननजी ढाकरे, अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर पद्मवंशी तेली समाज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर कृष्णा जलवार यांचं स्वागत करणार आहे हरीशजी राठोड. कृष्णा जलवार, हरीशजी राठोड कृष्णा जलवार यांचं स्वागत करणार आहे. खूप कमी वेळामध्ये उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे, कारण की स्पर्धा संपन्न करून घेणं खूप अवघड असतं. कधी कधी आयोजक संघाला त्याची किंमत पण मोजावी लागते. त्याच्यानंतर दिनेश जलवार यांचं स्वागत जे आहे शंकर सेठ माहोर करतील. मंगेशजी माहोर. आणि एकदा संपूर्ण आयोजक टीम साठी जे आहे जोरदार टाळ्या वाजवा. दीपक ढाकरे यांचं स्वागत जे आहे दीपक कसुदने करतील. दीपक ढाकरे. त्याच्यानंतर आज जो पहिला सेमीफायनल सामना झाला होता त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जे आहे शुभम माहोर. मंगेश भाऊ त्यांना ट्रॉफी देतील. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना जे आहेत या एकदा जोरदार टाळ्या. दुसरा जो सेमीफायनल सामना झाला त्याच्यामध्ये अक्षय ढाकरे पिंपळगाव टीम. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. राजू मामा त्यांना जे आहेत की ट्रॉफी देतील. फायनल सामना जो आहे त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे शुभम माहोर. यांना ट्रॉफी देण्यासाठी येथील राधाकिशनजी ढाकरे. याच्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट यष्टीरक्षक विकेट कीपर सचिन जलवार
यांना ट्रॉफी देण्यासाठी येतील गणेश माहोर काका. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वाधिक धावा केल्या असे बॅट्समन पंकज माहुरे, बेस्ट बॅट्समन. 6 इनिंगमध्ये 192 रन केलेले आहे. आज गजाननजी डाकरे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज कल्पेश नैनाव. कल्पेश नैनाव यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. त्यांना ट्रॉफी देण्यासाठी जे आहे दीपकजी कसुदने येतील. आणि कदाचित पुढच्या वर्षीची जी स्पर्धा आहे त्याचे आयोजक गोविंद समर्थ टीम असणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट कॅप्टन, बेस्ट बॉलर, बेस्ट मॅन ऑफ द सिरीज शुभम मावर यांना बक्षीस देण्यासाठी जे आहे माहोर असोसिएटची सगळी टीम येणार आहे. संपूर्ण टीम येईल. मॅन ऑफ द सिरीज आणि हे सगळे बक्षीस देत असताना याच्या नोंदी ज्यांनी ठेवल्यात असे आपले श्याम भाऊ राजपूत यांचं स्वागत जे आहे कृष्णा जलवार हे करणार आहे. तीन दिवस आपल्या राहण्याची जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली, उत्कृष्ट असं भोजन सर्व खेळाडूंना दिलं आहे असे आपले संदीप भाऊ मंगरुळे, कृपया त्यांनी इकडे यायचं आहे. तर आपले मॅन ऑफ द मॅचची एक ट्रॉफी आपली द्यायची राहिलेली आहे कल्पेश नैनाव यांची, तर त्यांनी कृपया स्टेजकडे यावं. ट्रॉफी देण्यासाठी गोलू भाऊ येतील. भोलाभाऊ यांचं स्वागत जे आहे कृष्णा जलवार हे करणार आहे. भोलाभाऊ यांनी जे आहे की उत्कृष्ट चवीचा असं जेवण, पौष्टिक आहार सगळ्या खेळाडूंना दिला, ज्याच्याने सगळे खेळाडू एनर्जेटिक राहिले 3 दिवस. यानंतर जे आहे की
गजाननजी ढाकरे हे 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. धन्यवाद सर. युवा मिलन क्रीडा स्पर्धा 2026 याचं एक उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी पद्मश्री समाज युवा मंचानं केलेलं आहे. त्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी आपण सगळेजण त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू. याच्यामध्ये सगळ्याच गावाचे पार्टिसिपेट आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा म्होरक्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संभाजीनगरचे पद्मश्री समाजाचे ते मांगीलालजी उदने साहेब यांचं त्या ठिकाणी स्पेशली मी हृदयानं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि पद्मश्री समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. सोबतच त्यांना त्या ठिकाणी जे तन मन धनानं जे काही त्यांची कोर कमिटीमध्ये जे काही सभासद होते त्याच्यामध्ये कृष्णाजी झलवार सर, त्याच्यानंतर माहूर सर, झलवार सर, रवी भाऊ, कैलास झलवार सर आणि आपले पिंपळगाव हरेश्वरचे कल्पेशजी सर. त्याच्याबरोबर आता मला बरेच जण या ठिकाणी आहेत, मी चेहऱ्यानं ओळखतो परंतु असं नावानं ओळखत नाही. तर हे सगळ्या त्या ठिकाणी आपले समाजाचे मावळे या ठिकाणी सुद्धा त्यांचं मी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने इथं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही एवढं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि आपल्या पंचकृषीमधील जे काही आपले समाज बांधव असेल त्यांना त्या ठिकाणी लाईव्ह असं मॅच त्या ठिकाणी दाखवलेलं आहेत. त्यांना IPLची आठवण या ठिकाणी आली नाही. याच्यामध्ये माझ्या काही घरामध्ये सुद्धा 3 दिवसापासून TV चालूच येतात हॉलमध्ये. माझी मुलगी मिसेस त्याचे स्पेशली त्यांना हे म्हणजे त्याचे चाहते आहेत ते आणि त्यांच्याबरोबर 10-12 लेडीजसुद्धा त्या ठिकाणी ते मॅचचा आनंद घ्यायलेत. त्याच्याबद्दल तुमचं त्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी परत उत्कृष्ट जेवणाचं आयोजन भोले साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचंसुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर जे आहे की आपण हे जे सामने घरी बसून बघितले आणि उत्कृष्ट अशी फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केली असे रवी भाऊ गुळवी यांचं स्वागत जे आहे मनोज कुमार माहोर करतील, प्रिन्स मूवीजचे संचालक. यानंतर दोन मिनिटं जे आहे मंगेश भाऊ जे आहेत ते मंगेश अण्णा आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. सर्वप्रथम मी जय किसान क्रिकेट क्लब अजिंठा यांचा मनापासून धन्यवाद देतो. मागच्या 1 महिन्यापासून त्यांनी जो चालू ठेवलेला सातत्य आणि संघर्ष, खूप अडीअडचणीतून त्यांनी या सर्व गोष्टी उभ्या केल्या आणि आपल्या युवा मिलनचा दावा कार्यक्रम त्यांनी पार पाडला. त्यामध्ये काही स्पेशल भूमिका अशा होत्या: मांगीलाल उदने, कृष्णा जलवार, कैलास जलवार, त्याच्यानंतर बरेच जणांचे नाव आहे, विनोद जलवार, सचिन जलवार, शुभम माहोर, शिवराज आगवाल, संदीप माहोर. या सर्व टीमचे मी माहोर असोटतर्फे खूप खूप आभार मानतो. काही गोष्टी ज्या चुका आणि दुरुस्ती होत राहतात, वादविवाद होत राहतात, ते सगळ्यांनी विसरून जावे आणि आपल्या समाजाचं नाव असंच पुढं करत राहावं. एवढे बोलून माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यानंतर जे आहे की या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकावर असलेला संघ श्री गोविंद समर्थ पिंपळगाव यांना द्वितीय पारितोषिक देण्यासाठी जे आहे विशाल चंदनलाल माहोर हे द्वितीय पारितोषिक देतील आणि त्यांच्यासोबत असतील आपले पुणेकर बांधव. त्या सगळ्यांनी पुणेकर बांधवांनी इकडे यायचं आहे गोविंद समर्थ टीमला बक्षीस देण्यासाठी. संदीप माहोर, पुणेकर, सगळे पुणेकर येतील.
द्वितीय बक्षीस जे आहे पुणे कात्रज तेली समाज यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. प्रथम बक्षीस सुद्धा जे आहे पुणे कात्रज तेली समाज बांधव यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तर यानंतर या स्पर्धेतील विजेता संघ माहोर असोसिएट्स अजंता यांनी प्रथम पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. हे प्रथम पारितोषिक पुणे कात्रज तेली समाज बांधव यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. आणि हे बक्षीस देण्यासाठी सुद्धा जे आहेत विशाल चंदनलाल माहोर व त्यांचे कात्रज येथील पुणेकर बंधू सर्वजण, संदीप माहोर पुणेकर बंधू सगळेजण येतील. तर ह्या स्पर्धेची सांगता जी आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालेली आहे. सर्व आयोजक टीम आणि आलेले मान्यवर यांचं विजेता टीम इथंच थांबणार आहे. विजेता टीम इथंच थांबणार आहे. तर या स्पर्धेची सांगता इथे अशा बक्षीस वितरण समारंभाने अति उत्साहाने संपन्न झालेली आहे. हॅलो, आमचे मयूर भैयाजी सीए यांचे आम्हाला खूप मदत झाली संभाजीनगरमध्ये. तेही आपलं फायनल बघण्यासाठी आलेले होते. त्यांचे स्वागत संपूर्ण आयोजक कमिटी करतील अशी मी विनंती करतो. मयूर भैया थोडं लाईव्ह बाजू सरका. मयूर भैया आजा.
सगळी युवा मिलन कमिटी सगळी करतील मयूर भाईचे स्वागत. खूप खूप धन्यवाद. मयूर भाईने खूप सहकार्य केलं आम्हाला इथं.